रूपाला म्हणतो हरी 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सर्व
सर्वा सुखाचे सर्वा सुखाचे घर सर्वा मरण माझे मरुनी गेले मज केले अमर मज केले अमर मज केले अमर माझे मरुनी गेले मज केले अमर मज केले अमर मज केले अमर मन माझे मरुनी गेले मज केले अमर मज केले अमर मज केले अमर मन माझे मरुनी गेले अमर मज केले अमर मज केले अमर भाव पुतले कुड पुतले ओत ओतले देह भाव ओत ओतले देह भाव ओत ओतले देह भाव भाव पुतले कुड पुतले भाव ओत ओतले आला होता गेला पोर दरिला धीर जीवनी तुला जीव धीरानी तुला जीव धीरानी आला होता धीरा पुरा दरिला धीरा जीवानी वेला जीव रे दरिला देव रे भाव पुतले गुरपादिले ओतले देव ओतले देह भाव ओत ओतले देह भाव भाव पुतले बुडाल्या पुतले ओत पुतले देह भाव ओत पुतले देह भाव ओत पुतले देह भाव कामाने बुलावी राजे साठे उदावणे राजे साठे उदावणे राजे साठे उदावणे दाने सारे बोलावे दाने साथे बोलावे दाने साथे बोलावे अब पुतले वो पुतले देह भाव पुतले देह भाव पुतले देह भाव
मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले, माझे मरून गेले, मरण माझे मारून गेले, मरण माझे मारून गेले, माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मज केले आमार, मज केले आमार, ठाम पुसिले गोड पुसिले, ठाम पुसिले गोड पुसिले, मज केले आमार, मज केले आमार, ताव पुसिले गोड पुसिले, ताव पुसिले गोड पुसिले, मज केले आमार, मज केले
मरण माझे मरुनी गेले, मजला केले अमर, ठाव पुसले गुण पुसले, ओस ओसले देहभाव, आला होता गेला पूर, घडीला धीर जीवनी, ठाव पुसले गुण पुसले, ओस ओसले देहभाव, तुका म्हणे मुलादीचे, झाले साचे उजवणे, ठाव पुसले बुड पुसले, ओस ओसले देहभाव, विठाला 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 महायोग पीठे तलिवे मरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रय, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, पांडुरंगाकार प्रथम नमन, तुझरे चरण संपादिया, तुझरे चरण संपादिया, पांडुरंगाकार प्रथम नमन, तुझरे चरण संपादिया, तुझरे चरण संपादिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका,
काय माझी वाणी माने न संतांसी रंगवो चित्तासी आपुलिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदामोज तेजस परदिक् प्रदेशम विलिंगादिदेव सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो श्री मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नवीला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती प्रथम ही गुरु गौ शिष्य नवाओ हरि चरणों में जान लगाऊं राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम मंगल राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम मयो सब जग जानी प्रणाम जोरी युग पानी राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहो तुम्हें भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम चराचरात अदृश्य रूपानं वास करणारे गुरुदेवता अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताई संत महंत अनंत ज्ञानी गुणीजन टाकरी मंडळी आणि उपस्थित सर्व श्रवणासाठी आलेले भगवत भक्त सर्वांच्या चरणी अगदी नम्र भावांना अभिवादन करतो. आपणा सर्वांना माहीत आहे की आजची ही सेवा कोणत्या निमित्तानं आहे, तरी वक्त्याला सांगावं लागतं. आज आमचे खूप ज्यांचे कोण्या शब्दामध्ये प्रशंसा करा असे अवर्णनीय असणारे रणजित सिंग अण्णा महाराज हे आपल्याला सोडून मोक्षपदाला गेले आणि त्यांच्या उत्तर कार्याप्रित्यर्थ ही काय कीर्तन सेवा विठ्ठल विठ्ठल अर्थात रंजन अण्णा
हे जिवंत असतानाच मरून गेले होते, आणि जे मरून पुन्हा जिवंत झाले त्यांचं उत्तर कार्य केलं का नाही केलं काय, ते तर मोक्षपदाला गेलेले असतात. पण एक आपली परंपरा, रूढी परंपरा, त्यानुसार हे करावं लागतं. रणजित सिंग अण्णा आपलं गाव मोठं भाग्यवान आहे महाराज, पण जिथं जे पिकतं ना त्याची किंमत त्याला नसते. आपल्या गावामध्ये फार मोठे मोठे हिरे होऊन गेलेत. पहिले हिरे झाले धोंडू अण्णा, कुठून आले बिचारे काय, पण त्यांनी या गावाला पवित्र केले. नंतर त्यांच्या मागोमाग गणपत दादा महाराज, त्यांच्या मागोमाग अवघडराव महाराज, आणि स्थित प्रज्ञ अवस्थेला पोहोचलेले आमचे रंजन अण्णा. रंजन अण्णा सारखा महात्मा निरात मंडळात होणे नाही, आणि नाळगाव मध्ये सुद्धा होणे. रंजन अण्णा गेल्यामुळे जी निरात मंडळाला पोकळी निर्माण झाली ती कधीही न भरून निघणारी आहे, आणि तुमच्या गावालाही जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून न निघणारी आहे. कारण अशा अवस्थेला पोहोचणारे माणसं, आम्ही कीर्तनकार आहे, मला जवळजवळ 38 वर्ष कीर्तन याच्यामध्ये कथा कीर्तनात झाले, पण तरी माझी अवस्था त्यांच्यासारखी नाही झाली. वास्तविक मी रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार आहे आणि तत्वमसी महावाक्याचा बोध देणार आहे, तरी अण्णांसारखी अवस्था माझी नाही. त्यांना मान नाही, अपमान नाही, लहान असो मोठा असो, या देवा किती प्रेमानं आणि किती आपलंपणानं ते बोलायचे. असे असणारे आमचे अण्णा आपल्याला सोडून 13 दिवस झाले, ते गेलेत. आणि त्यांच्या उत्तर कार्याप्रित्यर्थ ही सेवा त्यांचे चिरंजीव शारंगधर महाराज, रमेश महाराज, कृष्णा महाराज, आणखी कोण आहे नातू, महेंद्र भगवान सिंग पाटील, शैलेंद्र शिवाजी पाटील, समस्त महाले परिवार यांनी या कीर्तन सेवेचं आयोजन केलं. कीर्तनासाठी उपस्थित आमचे गुरुबंधू जीवन महाराज, उत्कृष्ट गायक साठे महाराज, डॉक्टर पाचपांडे, आणि तुम्ही सर्व मंडळी, सर्व गुणवंत आहे, वाजवणारे गुणवंत आहे, ओम महाराज. आणि अशा सर्वांच्या खेळी वेळेमध्ये आजची ही कीर्तन सेवा बघा महाराज. या जगामध्ये जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं, कारण या लोकाचं नाव आहे मृत्यू लोक. या जगामध्ये कोणीही वाचत नाही, कोणीच अमर होत नाही. इथे त्याला हा प्राकृतिक जो देह आहे, पंचमभूतात्मक देह, हा देह टाकावाच लागतो. या मृत्यू लोकात भगवंतानं अवतार घेतला. कृष्ण, बलराम, राम भगवान यांनी जरी अवतार घेतला तरी येतो नाही आले अवतार. इथे अवतार झाले त्यांनाही जावं लागलं. बाकीचे तुम्ही आपण तर पामर जीव आहे, आपल्याला जाणं आहे. पण फरक एवढा आहे, आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढे और एक बंधे जंजीर. ज्यांनी या मानव देहाची किंमत केली आणि या मानव जन्माचं सार्थक केलं, ते सिंहासनावरती बसतात, ते वैकुंठाला जातात, ते कैलासाला जातात, ते मोक्षाला जातात. अन्य संसारामध्ये विषय रूपी चिखलामध्ये रमून असतात, ते जंजिराने बांधले जातात, त्यांना नरकामध्ये जावं लागतं. या जगाचा नियम आहे, उपजयते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका.
उपन्न मन्न पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपा अपारे पार मुरारे भज गोविंदम मूढ मते. शंकराचार्य म्हणतात ए मूर्ख माणसा, किती वेळा जन्म घेतो किती वेळा मरतो. अरे त्या भगवंताला शरण जा, त्याला शरण गेल्यामुळे तुझ्या जन्माचं सार्थक होईल. आपण काय म्हणतो, मी हवेली बांधली, प्लॉट घेतला, नोकरी केली, मुलं बाळा जन्माला घातले, उत्कृष्ट संसार केला म्हणजे माझ्या जन्माचं सार्थक झालं. पण हे तुमची खुळी भावना आहे, चुकीची कल्पना आहे. जन्माचं सार्थक केव्हा होतं? तुका म्हणे जन्मा आणि तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची कधी केले पाणी गेला प्यायला. तुमचं आपल्या जन्माचं सार्थक केव्हा होईल? त्या भगवंताचं दर्शन झाल्यानंतर. मग तुम्ही म्हणाल महाराज माझ्या तर 10 वाऱ्या झाल्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या, माझं तर 10 वेळा जन्माचं सार्थक झालं. कोण कोण पंढरपूरला गेले? बरेच लोक गेलेत की नाही? मग तुमच्या जन्माचं सार्थक झालं का? तुमचं जन्म मरण चुकलं का? तुकोबाराय म्हणतात मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन, मागील परिहार पुढे नाही सीन. झालिया दर्शन कवेरा, झालिया दर्शन कवेरा, झालिया दर्शन कवेरा, झालिया दर्शन कवेरा. दर्शन झालं म्हणा तर मागील परिहार म्हणजे अनंत जन्मापासून जे आम्ही गर्भावासाचे दुःख भोगत आलो त्या दुःखाचा परिहार होऊन जातो आणि पुढे मात्र आम्हाला जन्माला येणे नाही. जन्म नाही आणि तुका म्हणे माझी भाक. आम्ही जातो पंढरीला, जातो दर्शन घेतो, पण जे दर्शन घ्यायला पाहिजे ते दर्शन घेत नाही. नाथ बाबा हरिपाठात म्हणतात त्या भगवंताला काय करायचं? ओळखीला हरी साधवीला पोटी, ओळखीला हरी साधवीला पोटी, ओळखीला हरी
साधविला गोरी ओळखला हरी साधविला गोरी होता त्याच बेटी लोका जैसे होता त्याच बेटी लोका जैसे हरी मुझगाता हर पल जिंदा हरी मुझगाता हर पल जिंदा नारे ओळखीला हरिका भगवंताला ओळखायचं, आपल्या हृदयामध्ये साठवायचं. त्याची भेट झाली म्हणजे मग आम्हाला जन्म मरण नाही. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. तो जीवात्मा आणि परमात्मा एक होऊन जातो, तेव्हा आमचं गर्भाचं दुःख संपून जातं आणि आमच्या जन्माचं सार्थक होतं. पण आम्ही लोक संसाराच्या विषयामध्ये एवढे रमून जातो की आम्ही मरणाला भुलून जातो. क्षुल्लक नाशवंत विषयांच्या नादी लागून जे खाऊ नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो, जिथे जाऊ नये तिथे जातो, जे करू नये ते करतो. आणि करता करता आमच्या आयुष्याची दोरी संपून जाते आणि आम्हाला पुन्हा जन्म मरणाला सामोरं जावं लागतं. म्हणून माणसानं निवड लगत असताना रोज स्मशानभूमीची आठवण करावी की मला स्मशानभूमीमध्ये यायचं आहे, मला मरायचं आहे, मला मरायचं आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना मेला, देखत देखत नातू पण तो झाला. अरे एक गेला, त्याच्या मागे आपल्याला जायचं आहे बाबा हो. आणि म्हणून त्या मरणाची आठवण ठेवावी आणि मरणाची आठवण ठेवून आपलं मरण कसं सुधारलं जाईल याचा विचार करा. मरायचं तर आहे. मरणाचे 3 प्रकार आहे. एक नित्य मरण, एक मरण आणि एक महामरण. तुम्ही आपण जेव्हा रोज रात्री झोपतो ना, त्या झोपेमध्ये आपल्याला नित्य मरण येतं. आठव गेला भावाभाव, काहीच भाव राहत नाही, अंगावर सर्प चढला काय, काही झालं काय, मृतावस्था प्राप्त होते. त्या ठिकाणी स्थूल देह, सूक्ष्म देह हे निष्क्रिय झालेले असतात आणि कारण देह सुचित्त अवस्थेमध्ये असतो. फक्त एक आत्माराम जागा असतो. तो म्हणतो सकाळी आज मला खूप दिवसानंतर खूप चांगली झोप लागली, खूप दिवसानंतर चांगली झोप लागली. हे कोणाला कळालं? कोण सांगितलं? तुम्ही तर झोपले होते. मग मला खूप चांगली झोप लागली हे कोणी सांगितलं? कोण ओळखलं की मला आज खूप चांगली झोप लागली? जो ओळखणार आहे, जाणणार आहे, त्याला जाणायचं आहे. रोज आपलं नित्य मरण होतं आणि दुसरं आहे मरण नैमित्तिक मरण. कोणाला कोरोनानं मरण येतं, कोणाला हार्ट अटॅकनं मरण येतं, कोणाला क्षयरोगानं मरण येतं, कोणाला कॅन्सरनं मरण येतं, कोणाला वृद्धापकाळानं मरण येतं. प्रत्येकाला जावं लागतं. स्त्री तापानं या जीवाचा नाश होतो, या देहाचा. अधिक भौतिक, अधिक दैविक आणि आध्यात्मिक. अधि भौतिक ताप म्हणजे भूते उपद्रव दिलेला, ताडीला, हातवा निश्चयीला. पंचमहाभूतांचे असणारे जे प्राणी आहे त्यांच्याकडून होणारा जो त्रास आहे त्याला अधिभौतिक ताप म्हणतात. बैलानं मारणं, सर्पानं चावणं, विंचवानं चावणं, माणसानं माणसाला मारणं. अधिदैविक अंगावरती वीज पडणं, भूकंपामध्ये जमून मरणं. जे दैवयोगाने येणारे मृत्यू आहे किंवा दुःख आहे त्याला अधिदैविक ताप म्हणतात. आणि आध्यात्मिक जो वृद्धापकाळानं आणि त्याला मरण येतं, थोडस निमित्त काहीतरी असतं, गुचकी गाचकीचं ठोकर टाकायचं, याला आध्यात्मिक मरण ताप म्हणतात. आणि अशा तापामध्ये आपल्याला मरायचं असतं.
महाराज मरायचं आहे मरणाबद्दल तुम्ही खूप बोललात, पण तुम्ही घेतलेल्या अभंगामध्ये तुम्ही काय म्हणाले? लोक म्हणायला लागले की मरणाबद्दल तुम्ही खूप म्हटलं, लोकांना समजावलं क्षण भंगूर नाही भरोसा वारे सावध तोडा माया अशा काही नसले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोडा एवढ सांगा. या द्यात क्षणाचा सुद्धा भरोसा नाही माय बाप हो. आणि म्हणून तुम्ही काय करा, जागे व्हा. संत आपल्या वाणीतून लोकांना जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, किंवा उठा जागे वारे हात जोडून सांगतात, पाया पडून सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला. पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, बोलिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, करे ताड़ी बोला मोके नाम, करे ताड़ी बोला मोके नाम, करे ताड़ी बोला मोके नाम, मोके नाम, विठाल विठाल मला वेणो वेळा, वेणो वेळा, विठाल विठाल मला वेणो वेळा, वेणो वेळा, विठाल विठाल मला वेणो वेळा, विठाल विठाल मला वेणो वेळा, एवढे मोठे संत जगद्गुरु तुकाराम महाराज आमच्या सारख्या शुल्लक जीवांना म्हणतात, तुमच्या पाया लागतो बाबा, अरे तुम्ही भगवंताचं नाम घ्या. पण आम्ही करंटे त्या भगवंताचं नाम घेत नाही. तोंडानं नाम घेतो, नाम उच्चारतो, पण जे नाम घ्यायला पाहिजे ते घेत नाही. ते नाम असं आहे, मुखी नाम आणि हाती मोक्ष. मोक्ष ते नाम एकदा मुखामध्ये आलं की हातामध्ये मोक्ष भेटतो. आम्ही तर 10 वर्षापासून साठे महाराज देवाचं नाव घेतोय, आम्हाला मोक्ष काय, कशा सांगून खाता, काय करता काही माहित नाही. याच कारण जे आम्ही जाणायला पाहिजे, जे करायला पाहिजे ते केलं नाही. काय गातो कैना राग आवितो नाना. आता गालक गालक राग आवून ते गाणं म्हणायचं, त्याला चाली लावायच्या. पण याला म्हटलंय भजन गाणे वंगावाने नरका जाणे सुखेना. कारण वारकरी संताचा, वारकरी पंथाचा मंत्र कोणता आहे? रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण उघडा मंत्र. पहिले काय उघडा मंत्र गाणा, आणि मग रामकृष्ण म्हणा. गाणा म्हणजे काय हो? वा वा. उघडा मंत्र ओळखा, समजा, जाणा, आणि मग रामकृष्ण म्हणा. आमची गत काय, आम्ही तो उघडा मंत्र जाणत नाही, ओळखत नाही, आणि रामकृष्ण म्हणतो. इकडे तुकाराम महाराज म्हणता की प्रत्येकाला मरावं लागतं, मरावं लागतं, आणि मरावं लागतं म्हणून लोकांना सावध करतात. पण इकडच्या आजच्या घेतलेल्या अभंगात ते म्हणतात की मरण माझे मरून गेले. मरण, मरणं म्हणजे काय? माणूस मरणं हे ठीक आहे,
पण मरण मरणं म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे ना. मरण मरून गेले याच्यामध्ये सद्गुरु हा गौण ठेवलेला आहे. कारण पुढच्या उत्तरार्धामध्ये काय म्हटलं, मज केले अमर. केले म्हणजे करणारा कोणीतरी आहे. कोण आहे? सद्गुरु आहे. मज केले अमर म्हणजे सद्गुरु हे गौण ठेवले, सद्गुरु हे झाकून ठेवले. आणि मग सद्गुरूच्या आपल्याला जर मरायचं आहे, मारायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? ब्रह्मनिष्ठ ब्रह्मवेत्ता सद्गुरूला शरण जावं लागतं आणि जिवंत असताना त्यांच्या चरणाजवळ मरावं लागतं. त्यांच्या चरणाजवळ जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमची अवस्था काय होईल? पेतरूप झाला शरीराचा जिवंत असून सद्गुरूच्या चरणामध्ये प्रेतरूप शरीराचा भाव झाला. माझे मरण आपले मरण पाहिल्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य. तो सुख सोहळा एवढा अनुपम्य आहे माय बापा हो, की त्या ठिकाणी देव लोक पुष्पवृष्टी करतात. त्या ठिकाणी रडणं नाही, बोबलणं नाही, असा तो सुख सोहळा आहे मरणाचा. आणि मग ते मारल्यानंतर पुन्हा सद्गुरू आम्हाला जिवंत करतात. झूठा मरना तो सब कोई मरे, साचा मरे ना कोई. गुरु चरणों में एक बार साचा मरे तो उसे जन्म मरण ना होई. एकदा गुरु चरणामध्ये खरं मेला माणूस की त्याला पुन्हा जन्म नाही रे. आणि तुका म्हणे माझी भाग, पुन्हा जन्म नाही, मरण नाही. तर तुकाराम महाराज सांगतात की माझ्या सद्गुरूच्या चरणाच्या जवळ मी गेलो, सद्गुरूला शरण गेलो आणि त्या ठिकाणी मी मेलो. म्हणजे माझा देहभाव गेला, जे अहंकार गेला, जो जातीने मी बांधला होतो ती जात गेली. सद्गुरूच्या जवळ जाण्या अगोदर तुमची जात असते की नाही महाराज? साबे महाराज, कोणती जात आहे तुमची? मराठा पाटील. आता जीवन महाराजांची जात कोणती आहे? राजपूत आहे म्हणा. मी राजपूत आहे का मराठा आहे? राजपूत. गुरु करून टाकला त्याचा हा परिणाम. जात जाती कुळ माझे गेले हारपोनी, जाती कुळ माझे गेले हारपोनी, जाती कुळ माझे गेले हारपोनी, जाती कुळ माझे गेले हारपोनी. श्रीरंगावाकोनी
जात कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सद्गुरु जवळ जात नाही तोपर्यंत. मग जात नाही, कुळ नाही, गोत्र नाही, रंग नाही, रूप नाही, गुण नाही, तो गुणातीत होतो. एवढंच काय, तो शब्दातीत होतो. एवढंच काय, तो कसा होतो? अनिर्वाच्य पदाला प्राप्त होतो. आणि मग गुरु महाराज त्याला हा उपदेश केल्यानंतर पुन्हा जिवंत करतात. तो जो जन्म होतो त्याला काय म्हणतात? ज्ञानदेवाची ती ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागलिया जन्मा मुक्त झालो. आईच्या गर्भातून तो जन्म झाला होता, त्यानं आम्हाला मुक्तता नाही. आईच्या गर्भातून जन्माला आलो तेव्हा मला जात लागली. त्याच्या अगोदर आम्ही अजात होतो, पण जन्माला आल्याबरोबर जात लागली. राजपूत आहे, धर्म लागला, हिंदू आहे, मुसलमान आहे, या उपाध्या सर्व लागल्या. पण सद्गुरूच्या चरणामध्ये आम्ही जेव्हा मरतो ना, तेव्हा सर्व उपाध्यांचा नाश होतो. बघा, आमचे आचार्य शिवाजी महाराज पण या कीर्तनाला सेवेला दादांच्या उत्तर कार्यासाठी आले. विठाल विठाल आणि मग दुसरा जन्म त्यांनी घेतला म्हणजे द्विज झाले. हे नावाचे द्विज आहे. कोण? काय तर आम्ही द्विज झालो. उपनयन संस्कार 8 दिवस काय केलो का अंगणीत होता ते कुठलं स्नानी संध्यानी काही नाही. आम्ही द्विज झालो. खरे द्विज हे ज्यांनी गुरुमुखातून बोध घेतला ते द्विज. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यावर मग तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या, मरण माझे मारून गेले, 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 मरण माझे
महाराज म्हणतात मी सद्गुरूला शरण गेलो, सर्वस्व अर्पण केलं आणि त्यांनी मला मारलं. तो मरणाचा सोहळा मी डोळ्यांनी पाहिला आणि मग पुन्हा जिवंत केलं तर माझ्या लक्षात असं आलं की माझं मरण मरून गेलाय आणि मला त्या सद्गुरूनं अमर केलाय, म्हणजे जन्म मरण मला नाही. माझं स्वरूप कसं झालं आता न जायते मे तेव्हा कदाचित नाम भूत्वा भवितवान होया अजो नित्य शाश्वतयम पुराण न हन्न ते हन्य माने शरीरे. भगवंत अर्जुनाला दुसरा अध्याय सांगतात भगवद्गीतेच्या, अरे अर्जुना तू जन्माला येत नाही, तू मरत नाही, तुला हे मरण कसं आहे तर वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नम्यांनी सह्याती नवानी देह. माणसं जसे जुने कपडे टाकतात आणि नवे कपडे धारण करतात तत्व तसा आत्मा जुने कपडे टाकतो, नवा देह धारण करतो. म्हणजे आत्मस्वरूप जे आहे ते जन्माला येत नाही, ते मरत नाही. पण आम्हाला अज्ञानपणामुळे देहभावामुळे देहबुद्धीमुळे आम्ही आत्मस्वरूपाला विसरून गेलो आणि देहदृष्टी आम्हाला प्राप्त झाली, देहभाव प्राप्त झाला. देहभाव प्राप्त झाल्यामुळे काय झालं की आम्हाला जातीचं बंधन लागलं, आम्हाला जन्म मरणाचं बंधन लागलं, स्त्री पुरुषाचं बंधन लागलं, धर्माचं बंधन लागलं. अशा अनेक बंधनांना आम्ही बांधल्या गेलो. वास्तविक तो काय आमच्या दूर नाही, पण आमच्या आणि त्याच्यामध्ये एक अज्ञानरूपी आवरण होता. एका साधूकडे परीस होता आणि तो परीस आहे असं एका लुच्च्या माणसाला कळालं की गणपत दादाकडे परीस आहे. ग्रंथ आपण गणपत दादा त्यांच्याकडे परीस आहे. मग तो लुच्चा माणूस म्हणतो आपल्याला परीस हस्तगत करायचा आहे, म्हणून तो सेवा करायला लागला. दादा हात पा दाबू द्या, पाय दाबू द्या, डोकं दाबू द्या. दादाला असं वाटलं वा वा वा. असे बरेच आहे लुच्चे की ते परीस धुंटवण्यासाठी सेवा करतात, वास्तविक त्यांना दुसरं काही घेणं देणं नसतं. मग सेवा करतो 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 एक दिवस दादांच्या लक्षात आलं की याच्या मनामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. मग दादांनी म्हटलं बा शिष्या मी जरा बाहेरून येतो, फळं गिळं तोडून आणतो, तो आज काय कर आपली एक झोपडी आहे ना ही सारवण काढ. साधू महाराज गेले आणि यानं ती झोपडी करणी लावली. कुठे परीस ठेवलेला आहे, कुठे परीस ठेवलेला आहे, पण त्याला ते काही सापडलं नाही. तेवढ्यामध्ये साधू महाराज आले. काय तुला सारवायला सांगितलं, तू हे काय केलं, उकरून ठेवलं, कशासाठी उकरलं? म्हणे दादा तुम्हाला खरं खरं सांगतो, मी काही तुमच्याकडून बोध घ्यायला ज्ञान घ्यायला आलो नव्हतो. मला परीस पाहिजे होता आणि तो परीस घेण्यासाठी मी आलो होतो. म्हणे काय एवढं उकरण्याची काहीच गरज नव्हती, याला परीसच्या पेटीमध्ये आहे लोखंडाच्या. हा म्हणे दादा काय गोष्ट करता तुम्ही, परीसाचा धर्म काय आहे? लोखंडाला सोनं करणं. लोखंडाच्या पेटीत जर पैसा आहे तर मग पेटी सोन्याची का झाली नाही? का थट्टा करता दादा तुम्ही महाराज? अहो लोखंडाच्या पेटीला परीस जर असता तर ती पेटी सोन्याची झाली असती ना. मी सर्व धुंकारलं, पण मला वाटलं की याच्यामध्ये जर परीस असता तर ही पेटी सोन्याची झाली असती. मी पेटी उघडून पाहिलीच नाही. महाराज म्हणतात ती पेटी उघडली, त्याच्यामध्ये एका कापडामध्ये गुंडाळून परीस ठेवलेला होता. हा परीस आहे म्हणे. परीस कुठे होता?
लोखंडाच्या पेटीत. पण लोखंडाची पेटी सोन्याची झाली का नाही? का झाली नाही? तर त्या परिसराच्या अवतीभोवती आवरण होत. तस आमच्या ठिकाणी, आमच्या सूक्ष्म देहाच्या मनाच्या ठिकाणी मल, विक्षेप आणि आवरण हे तीन दोष असल्यामुळे, अज्ञातपणाचा पडदा असल्यामुळे आम्ही आमच्या स्वरूपाला ओळखू शकत नाही. पण ज्यावेळेस संत सद्गुरूच्या चरणावरती आम्ही शरण राहतो, सर्वस्व अर्पण करतो, तेव्हा ते आपल्याला आपलं स्वरूप दाखवतात. आणि ते स्वरूप दाखवल्यानंतर आपली अवस्था कशी होते? बुद्धते हृदय गंती छिद्यते सर्व संशया क्षेत्रे चास्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरे. आमच्या मनात असणाऱ्या संशयाच्या गाठी छिदल्या जातात, आम्हाला मुक्तता प्राप्त होते. आणि आम्ही कसे मग म्हणतो, जन्म नाही आणि कंतुकामध्ये माझी भाग. तुम्ही आपण सर्व अमर हा, अमर हा संत महात्मे म्हणतात ना, अमर आहा 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 अमर तुम्ही सर्व आपण अमर आहे. पण केव्हा? नवना देह माझा ऐसा मग भरोसा कळेल. केव्हा अमरपद आपल्याला समजेल? नवना देह माझा ऐसा. बबन महाराज हेच आहे का दुसरे आहे? हा देह बबन महाराजचा आहे का? देह बबन महाराज आहे. गुरु महाराज आवरण काढलं, हा देह मी नाही आणि देह माझा नाही. अरे ज्या देहाला तुम्ही माझं माझं म्हणतात तो तुमचा नाहीच. त्याच्यावर तुमची सत्ता असती तर तुम्हाला कोणाला कॅन्सर झाला असता, कोणाला कोरोना झाला असता. पण त्याच्यावर तुमची सत्ता नाही. त्याच्यावर कोणाची सत्ता आहे? काळाची. देव हे काळाची. हा, येथे मानवाची, मनुष्याचे काय आहे? आणि मग आपण संत सद्गुरूला शरण गेलो तर त्यांच्या असं लक्षात आलं की माझं मरण सद्गुरूनं मारून टाकलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. मग तुम्हाला जर अमर केलं तर त्याचा परिणाम काय झाला? तर तुकाराम महाराज म्हणतात त्याचा परिणाम काय झाला? अभंगाच्या दुसऱ्या पुसले बुड पुसले अगोदर ज्या उपाध्या माझ्या ठिकाणी होत्या, देहाची उपाधी, जातीची उपाधी, धर्माची उपाधी, या सर्व उपाध्या त्यांनी काढून टाकल्या, पुसून टाकल्या. जे जन्म मरणाला कारण होतं ते कारण सुद्धा त्यांनी खोडून टाकलं, गुळ पुसिले. जन्म मरणाला कारण काय? जन्म मरणाला कारण ती नाही. पहिलं कारण आहे वासना.
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हा. पण तीच वासना जर सदवासना झाली तर ती वासना भगवंतापर्यंत पोहोचू शकते. त्याची झाले अंगे हरिरूप. वासनेमुळे जन्मही होतो, पण ती वासना जर सदवासना झाली आणि आपण जर त्या वासनेमुळे गुरु महाराज जवळ गेलो तर आपण हरिरूप होतो. दुसरं कारण आहे कर्म. अगर कर्मी जे उरावे, त्या कर्मा सुख दुःख फळावे त्याची भोगावया यावे. हा एका आपण जे कर्म केले आहे ते कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. माणसांना कर्म करताना खूप चांगलं वाटतं महाराज, पण त्या कर्माचं फळ जेव्हा भोगायला मिळतं ना तेव्हा ते म्हणतात देवानं काही बरं नाही केलं माझं, असं व्हायला नको होतं, फटफट येऊन पळायला नको होतं, मला आजार व्हायला नको होता, मी तर देवदेव करतोय. अरे तू आता देवदेव करतोय, पण मागे काय केलं, काय दिवे लावले, मानस जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, धार जाणी जे फुले, आणि भोगे जाणी जे कर्मे केले पूर्वजन्मीची. तुम्ही काय दिवे लावले आहे हे तुमच्या वर्तमान काळावरून सिद्ध होते की मागच्या जन्मात तुम्ही पुण्य केलं असेल तर तुम्हाला चांगलं शरीर, चांगले मुलं, चांगली बायको आणि तुम्हाला संत समाज भेटला असेल. आणि जर पाप कर्म केलं असेल ना तर बायको हळहळ करते, मुलं हळहळ करतात. आता काल तुम्ही म्हणाल महाराज कर्मामुळे जन्म मरण मिळतं, पुन्हा जन्म मिळतो, गर्भात भेटतो, वासनेमुळे गर्भात भेटतो. मग संत महात्मे तर जन्माला येतात. संत महात्मे जन्म तुम्ही आपण येतो ना आपल्याला यावंच लागतं. तुम्ही तुमची इच्छा असो अगर नसो आपल्याला येण्याची नाही. पण संत महात्मे जे येतात ते स्वेच्छेने येतात. त्यांना कोणा यावं त्यांच्याजवळ वासना नाही, त्यांच्याजवळ कर्म नाही. कर्म का नाही हो तर कर्म करणारा आपण आपल्याला असं वाटतं देहबुद्धीमुळे की हे कर्म मी करतो आहे. आता मला माझ्या ठिकाणी देहबुद्धी आहे तर मी काय म्हणेल हे कीर्तन मी करतोय. पण चांगला जर विचार केला हा माईक बोलतो का बोलणारा दुसरा आहे. हे माईक एक साधन आहे पण याच्यातून बोलणारा दुसरा आहे. तसं हे एक साधन आहे आणि याच्यातून बोलणारा दुसरा आहे. जर डोळ्यानं पाहतो म्हटलं तर मुद्द्यालाही डोळे असतात त्यानं पाहावं. कोण कोण आले त्याला तोंड आहे तर त्यानं पाहावं. काय रडून आले काय बोलून आले ऐकावं. त्याच्या मनात आलं तर त्यानं चालायला लागावं. आणि हा भ्रम लोकांना आहे म्हणून लोक मारून ठेवता का नादाने नाही म्या बोलत सखा कृपावंत वाणीच्याची सखा कृपावंत वाणीच्याची सखा कृपावंत वाणीच्याची आपुल्या बडे नाही म्या बोलत
सखा कृपावंत वाणिज्याचे सखा कृपावंत वाणिज्याचे सखा कृपावंत वाणिज्याचे त्या भगवंताच्या कृपेने आपण बोलतो. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवी ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकू नको. माणसाकडून काहीच होत नाही महाराज. हे देहरूपी एक उपाधी आहे, साधन आहे. जसं वीज आहे पण विजेशिवाय माईक बोलत नाही, विजेशिवाय पंखा चालत नाही, विजेशिवाय पाणी थंड होत नाही, विजेशिवाय पाणी गरम होत नाही, विजेशिवाय आपण स्वयंपाक शेगडी वगैरे चालत नाही. अनेक साधनं अनेक उपकरण आहे पण कार्य करणारी शक्ती कोण आहे? एक विद्युत आहे. ते दिसते का? नाही. तसं या शरीराच्या ठिकाणी आपल्याला वाटतं डोळ्यानं पाहता, कानानं ऐकता, हातानं काम करता, पायानं चालता, महाराज बोलता, पण हा बोलणारा तो नाही, करणारा नाही. हे संतांना करतो, हे मदतीस झाले परी म्या नाही केले ऐसे गेले झाली तले तो एक सुटला का. मी कर्माचा निमित्त मात्र आहे, मी करता नाही भोगता नाही. मग करता नाही भोगता नाही त्यानुसार कर्म ब्रह्माग्नी मध्ये जाळले तर त्याला जन्म घ्यावा लागेल का? नाही. त्याची वासना शिल्लक नाही ना, वासना हरिमय झाली, त्याला वासनामुळे जन्म घ्यावा लागेल का? नाही. पण तरी ते जन्माला येतात. काय येतात? येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी किंवा अवतार तो मराया कारण अवतार तो मराया कारण अवतार तो मराया कारण अवतार तो मराया कारण हा जो आपल्याला भ्रम होता, मी करता आहे, मी कर्म करतो, माझ्यामुळे हे होत आणि हा देह मीच आहे, हा सर्व जो ठाव ठिकाण आहे हा संत चरणाच्या जवळ संत सद्गुरूच्या चरणात गेल्यानंतर सर्व निघून जातो. बाबा तुझ्याकडून काहीच होत नाही, करणारा दुसरा आहे, पाहणारा दुसरा आहे. आणि जन्मामरणाचं कारण असते वासना. ती वासना हरिमय होऊन जाते, कर्म शिल्लक राहत नाही, म्हणून मुडे पुसून टाकतात आणि मग परिणाम काय होतो? ओस ओसले देह भाव. हा जो देह भाव आहे हा ओस पडून जातो. त्या ठिकाणी काहीच राहत नाही. मग तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं का हो ही अवस्था प्राप्त झाल्यावर तुमच्या मनामध्ये काही तुफान येत नाही का? वारा उदान म्हणजे कशाला? एखादी वस्तू पाहिल्यानंतर त्याची वासना तयार होते, विषय तयार होतो. ऐकल्यानंतर ह्या एखादी वस्तू पाहिल्यानंतर ती भोगावीशी वाटते. पण ते तुकाराम महाराज म्हणतात की मला सद्गुरू महाराजांनी असं करून टाकलं, माझ्या जीवनामध्ये पूर आला. कशाचा? वासनेचा. वासना रूपी वारा उदानाचा पूर आला. पण त्यांनी मला सत विवेक बुद्धी दिल्यामुळे मी धीर धरला, विवेक विचाराला त्या वासनेला बाजूला सारलं आणि तो महापूर आला तसा गेला. असा भंगाच्या तिसऱ्या चरणात आला होता गेला पूर, 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 आला होता गेला पूर,
आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, आला होता आला होता गेला पूर, करीला दीदी जीवनाने, करीला दीरा जीवनाने, करीला आला होता गेला पूर, दरीला धीर जीवनी. माणसाच्या जीवनामध्ये संत जरी असले तरी अशा गोष्टी होतात, असे क्षण येतात. पण जर आपल्याजवळ एक बुद्धी असली तर आपण त्याच्यातून सावरतो. त्याच्यासाठी संयम, धैर्य हे लागतं. तुकाराम महाराजांचं नावलौकिक खूप वाढायला लागलं. तुकाराम महाराज प्राकृत भाषेमधून जे गुह्यतम ज्ञान आहे ते उघड करायला लागले, आणि मग काही कर्मठ लोकांना ते खपलं. बाकीचे जे भोळे भाळे लोक होते ते तुकाराम महाराजांचा उदो करत, त्यांचे शिष्य झाले. पण एक कर्मठ लोक यांचं पोट दुखायला लागलं. तुकाराम महाराजांना बदनाम करायचं कसं करायचं? बघा, माणसाचा स्वभाव आहे, आपल्याला झालेल्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं सुख पाहून जास्त दुःख होतं. आपल्याला जे दुःख आहे ना, त्या दुःखाचा तो विचार नाही करत, पण दुसऱ्याचं सुख पाहून मात्र त्याला ते सवतं, त्याचं पोट दुखते. कदाचित माझ्या भावानं जर माझ्यापेक्षा मोठी बिल्डिंग बांधली तर मी मनातल्या मनात जळतो. त्याचं शेत घेतलं तर जळतो. दुसऱ्या लोकांना काही खटपट नाही, आपलेच बेकार राहतात. अहो, महाराणा प्रताप शूरवीर फार मोठे योद्धा होते, क्रांतीसूर्य. पण त्यांचा घात कोणामुळे झाला? भावामुळे, शक्तिसिंहामुळे. छत्रपती शिवाजी महाराज हे किती मोठे, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा घात करणारे कोण? आपलेच धर्मवीर संभाजी महाराज. यांचा घात करणारा कोण? आपलेच. लंकापती रावण, याचा घात करणारा कोण? हे पहिल्यापासून चालत आलं, म्हणून त्याचा काही विचार करायचा नाही. तर मग हे जे आहे, ज्यांना आपली उन्नती प्रगती सलते, ते हा कसा बदनाम होईल, याचं खच्चीकरण कसं होईल, याचं पदच्युत कसं होईल, याच्यासाठी ते
नाना प्रकारचे उपाय करतात. मग या कर्मठ लोकांनी काय केलं, एका वेश्येला पैसे कबूल केले, जे गर्भवती होती, आणि तिला भंडाऱ्या डोंगरावर पाठवलं की तू जा आणि तिथे तुकाराम महाराजांवर जाऊन रोज जाऊन बसत जाय, आणि मग नंतर सांग की हे जे आहे ते कोणाचं आहे. तुकाराम हा, ती गेली तिथे नटून थटून गेली, हावभाव करायला लागली. पण तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनात पूर आला, पण त्यांनी धीर धरला, संयम केला, विवेक विचारानं. जाई देव माये न करी सायाच, आम्ही विष्णुदास तैसे नाही. आमच्यासाठी तर परश्री माते समान आहे, माझ्याजवळ येऊ नको. आला होता गेला धरिला धीर जीवनी. दुसरं उदाहरण सांगतो. सज्जन कसाई यानं भगवंताचा भक्त सज्जन कसाई. भगवंताचा एवढा लाडका भक्त की सज्जन कसायानं त्या शालिग्रामाला पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्या बरोबरीनं मांस विकायचं. मांस विकणं पुण्य आहे का पाप आहे. मग तरी मी पाप आहे तर तो भगवंत त्याला तर त्याच्या बरोबर काम करत होता. पावशेर मागितलं तरी तो मला देत होता, 2 किलो मागितलं तरी देत होता. आणि ते पाप नव्हतं, त्याचा तो धर्म होता. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ दान पा, ते तर वर्तता पापा संचारू नाही. ज्याचा जो धर्म आहे त्या धर्माचं कार्य करत असताना त्याला ते पाप पुण्य लागत नाही. भगवंत म्हणतो की मी फक्त भाव पाहतो. सज्जन कसायला वाटलं की आता आपण तीर्थयात्रा करावी. किंवा जेव्हा त्या शालिग्रामाला एका ब्राह्मणानं पाहिलं की अरे अरे हा शालिग्राम बरोबर या मासामध्ये हे करतोय, त्या ब्राह्मणानं तो शालिग्राम विकत घेतला. त्याला घेऊन तो घरी गेला, पेटीत ठेवला, धुवून धावून. तो रात्रभर खळंग धळंग करे शालिग्राम. त्या ब्राह्मणाला दृष्टांत झाला की मला तुझ्या घरी करमत नाही, मला तिथेच नेऊन ठेव. मग तो परत आला सज्जन कसायाकडे आणि त्यानं सांगितलं, सज्जन कसा तू फार भाग्यवान आहे रे. अरे हा प्रत्यक्ष भगवान नारायण आहे, त्याचं हे रूप आहे शालिग्राम. मी त्याला नेलं पण तो म्हणतो मला तुझ्याकडे नाही करमत, मला सज्जन कसायाजवळच करमतो. मग सज्जन कसाच्या लक्षात आलं की भगवंत माझ्यावरती एवढा प्रसन्न आहे, मी भगवंताचा महिमा जाणला नाही, माझ्याकडून खूप पाप झालं, याचं प्रायचित्त करायला पाहिजे. म्हणून सज्जन कसाई तीर्थयात्रा करायला निघाले. आणि तीर्थयात्रा करायला जात असताना सरका पुढे सरका जे उन्हात आहे त्यांनी सावलीत बसा, सावलीत आणि इकडे जागा आहे, इकडे मोकळी जागा केली तेवढ्यासाठीच केली. उन्हात कोणी बसू नका. या ना ताई, मळमळ आली तर काय चालू होतं आपलं सजन कसाई. मग प्रायचित्य म्हणून सजन कसाई तीर्थयात्रा करायला निघाले. अनेका गावामध्ये संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्यांना मुक्कामाची पाय आली. मग कुठेतरी मुक्काम करायचा, त्या गावात काही मंदिर धर्मशाळा वगैरे नव्हती. गावाच्या बाहेर एका घरामध्ये ते गेले. एक बाई बाहेर आली, बाई साहेब मी वाट सर्व वारकरी आहे, पण आता रात्र झाली, मला झोपण्यासाठी खाण्यासाठी काही जागा मिळेल का. बाई म्हणाली हो ना मिळेल ना, माझं भाग्य की तुम्ही इथं आलात.
कर्म बरोबर तिथल्या तिथे घेऊन जात. सजन कसाई तिथे गेले, त्या सजन कसायचं भक्तीचं रूप. जो भक्ती करतो भगवंताशी, ज्याचं नातं जुडलाय ना, त्याला भय चिंता नाही, भय चिंता नाही. आज काहीच राहत नाही. त्याच्या चेहऱ्यावरती तेज राहत. तो बारीक असो का मोठा जाडा असो, पण त्याचा चेहरा पाहिल्यानंतर असं वाटतं आपोआप त्याच्या पुढे हात झुकतात, मान झुकते. त्याच्याजवळ एक वलय, भक्तीचं वलय तयार होतं. ते रूप पाहून ती बाई त्याच्यावरती भाळली. तिनं हातपाय धुवायला पाणी दिलं, जेवण वगैरे झालं, रात्र झाली. सजन कसे झोपले आणि मग अर्धरात्री ती बाई त्याच्याजवळ आली की माझी वासना इच्छा तुम्ही पूर्ण करा. सजन कसाई म्हणतो, बाईसाहेब तुम्ही माझ्या आई सारखे आहे, माझ्याकडून हे होणार नाही, तुमचा पती घरात आहे. हिला वाटलं की पतीच्या धाकामुळे हा आपल्याशी शरीर संबंध नाही करत, म्हणून ती गेली, तलवार घेतली, पतीचंच मुंडक उडवलं. म्हणे तुम्हाला माझ्या पतीचा धाक वाटत होता ना, आता तोही मेला. सजन कसाई म्हणे माझा प्राण गेला तरी चालेल, पण हे कार्य माझ्याकडून होणार नाही. आता ती स्त्रियांचं चरित्र फार गहन आहे माय बापा. एक शास्त्रकार सुभाषितकार म्हणतो, स्त्रियं चरित्रम पुरुषस्य भाग्यम न देवो न जाणती कुतो मनुष्या. स्त्री चरित्र देवाला नाही कळत तर माणसाला काय करणार आहे. लगेच ती उलटी झाली आणि यानं माझ्या नवऱ्याला मारलं आणि माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. लोक जमा झाले, त्याला पकडून राजाचे शिपाई घेऊन गेले. त्याचा चेहरा पाहून राजाही थक्क झाला की हा दोषी नसेल, पण काहीतरी शिक्षा करावी म्हणून राजानं त्याचे हात छाटले. आला होता गेला पूर, धरीला धीर जीवनी. जे संत महात्मे आहे, ज्यांना ज्ञान झालं, ते कितीही जीवनामध्ये सुख दुःखाचे विषयाचे जरी प्रवाह आले तरी त्याच्यातून ते सावरतात. आणि जे अज्ञानी लोक आहे ते मात्र त्या विषयाच्या अधीन जातात, विषयामध्ये फसतात. आणि ह्या शक्यतो अज्ञानी लोकांच्या मागे हे लागत नाही. माझं जी आहे ना, घरात उंदीर मरलेला असला तिला नाही पकडणार ते, तिला माहित आहे आपलंच गिऱ्हाईक आहे. पण जो धावणार आहे त्याच्यावरती झेप घेते. तसं हे जे आहेत ना, वासना वगैरे, हे जे अहंकार अभिमान, हे अज्ञानी लोकांच्या मागे नाही लागत. त्यांना माहित आहे हे मेलेलेच आहे, यांच्या मागे लागून काय करू. पण जे ज्ञानी आहे, नवल अहंकाराची गोठी अज्ञानाच्या न लगे पाठी, ज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. जे ज्ञानी आहे, जे पुढच्या उद्वगतीला चालले त्यांच्या मागे ते लागतं. आणि म्हणून किती जरी लागले तरी ज्यांच्याजवळ विवेक बुद्धी आहे, सद्गुरूची कृपा आहे, त्याच्यासाठी सद्गुरूची कृपा पाहिजे. कृपा संपादन करण्यासाठी सेवा पाहिजे. सत्संगाहीन ज्ञान मेना सद्गुरु मोदाचे, सद्गुरु मोदाचे. ज्ञान मिळण्या आली पाहिजे वाचन शास्त्राचे, शास्त्र वाचण्या आधी पाहिजे जोड वागण्याची, जोड वागण्याची, जोड वागण्या आधी पाहिजे सेवा वडिलांची. असे हे क्रम आहे. आणि ज्याच्याजवळ हे सर्व काही आहे त्याच्याजवळ विवेक विचार आहे, त्याच्याजवळ सद्गुरूची कृपा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आला होता गेला पूर, धरीला धीर जीवनी. आता लागून या पाया विनवितो तुम्हाला, करीत आहे बोला मुखी नाम. जय जय तुबार कुमार, तुबार कुमार, तुबार कुमार, तुबार कुमार, तुबार कुमार. जय तुबार कुमार, जय तुबार कुमार, जय तुबार कुमार, जय
मग लोकांनी विचारलं, महाराज हे तुम्ही आम्हाला सांगितलं, पण याचा अजून तुम्हाला काय फायदा झाला? तर तुकाराम महाराज म्हणतात, मी जे माझ्या स्वरूपाला म्हणलो होतो ना, बऱ्याच वर्षापासून मी अंतरलो होतो त्या स्वरूपाला, दुरून आलो मी गा दुःख झाले दारू या वया येत वरी होते हे चिंगार. अनंत जन्मापासून मी त्या परमात्म्यापासून वेगळा झालो आणि हे जन्म मरणाचे टोले खात राहिलो. मी प्रत्येक योनीमध्ये गेलो, किडा मंगी पासून शिदोर सादोर सर्व बनून आलो आपण, पाल कुत्रा डुक्कर हे सर्व बनून आलो. आणि म्हणून त्या काही काही प्राण्यांचे संस्कार काही माणसं रूपात आल्यानंतरही राहतात, म्हणून ते संस्कारामुळे ते तसे वागतात. 4-5 माणसं बोलत राहिले की एखादा आपण खुपसतो डुकरासारखा. थोड्या थोड्या गोष्टींवर बायकोवर पोरावर खासख्यात करतो, समजा कुत्र्याचे संस्कार आहे काय, अनंत जन्माचे संस्कार ते काय जाता का? अहो पंखा फिरत असताना जर लाईन गेली तर लाईन गेल्याबरोबर पंखा फिरणं बंद होतं की नाही महाराज? होतो ना गेल्याबरोबर फिरत राहतो. म्हणून देह जरी बदलला तरी ते मागचे जे आहेत ते कार्य करत राहतात. पण सद्गुरूच्या कृपेनं मला माझं स्वरूप प्राप्त झालं आणि त्या स्वरूपाला काय झालं, झाले साचे उजवणे. आपण उजवतो की नाही, दागिने उजवतो म्हणजे उजवतो. पूर्वी आपले तांब्या पितळाचे भांडे राहायचे, तर आपण काय करायचे, ते कलई करायचे, म्हणजे त्याला उजळायचं, कलई करायचा. तसं माझं जे स्वरूप होतं त्याच्यावरती अज्ञान रूपी आवरण आलं. त्या अज्ञान रूपी आवरण सद्गुरूनं घालून मला माझं स्वरूप दाखवलं, म्हणजे उजवलं. हेच महाराज अभंगाच्या तुका म्हणे गुणतीचे, तुका म्हणे गुणतीचे, तुका म्हणे गुणतीचे, तुका म्हणे गुणतीचे, तुका म्हणे गुणातीचे, 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 तुका म्हणे गुणातीचे. झाले साचे उगवले, 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 झाले साचे उगवले,
तुका म्हणे बोनालीचे झाले साचे उजवणे. या अमंगाचा भावार्थ, मी अगदी अल्पमती आहे, मंद बुद्धी आहे, दगड बुद्धी आहे माझी, मला काहीच येत नाही. पण संत सद्गुरूंची कृपा, त्याच्यामुळे हे शब्द गुरु महाराज बोलून घेतात. जे काही चांगलं असेल तो माझ्या गुरु महाराजांचा प्रसाद समजून त्याचं सेवन करा, त्याच्यावर विचार करा. ज्यांनी सद्गुरू केला नसेल त्यांनी आता तरी सावध व्हा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बाबा हो, भलत्या सलत्या महाराजांच्या मागे लागून तुमचा उद्धार होणार नाही. ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्तोत्रीय असा संत, त्याचे लक्षणं सांगितले आहेत भगवद्गीतेत भागवतात. संत कसा असतो आमच्या मुक्ताबाईनं सांगितलं. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्यांगी, लोभ हंता नाही मना, जगी विरक्त तोची जाना. या जगामध्ये पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोट भरण्यासाठी बऱ्याच संतांनी लोकांनी या संतांचं रूप घेतलं आणि ते आपला कारभार चालवत आहे. पण खरे संत फार दुर्लभ आहे. आज जर आपण म्हटलं की सर्व संत आहे तर मग ते सुभाषित खोटं ठरतं ना. शलै शलै न माणिक्यम मोक्तिक्यम न गजे गजे, साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. तुकोबारायांचा शब्द खोटा ठरेल ना. बहु अवघड आहे संत भेटी. हा नाथ बाबांचा शब्द खोटा ठरेल. अनंत पुण्य कोट्यानुकोटी, पदने असता गाठी, निष्कामली जे दृष्टी, तय होय भेटी हरिप्रियांची. अनंत कोटी पुण्य पाहिजे तेव्हा हे ज्ञान मिळतं. ब्रह्मज्ञान अनो हे लेकराच्या गोष्टी, तेथे पाहिजे पोटी अनुताप. आणि घेणाऱ्याच्या ठिकाणी सुद्धा अनुताप पाहिजे. त्याच्याजवळ जर अनुताप नसला, अनुताप राहिला तर त्यानं बोध घेऊन बी काही फायदा नाही. याच्या ठिकाणी असा भाव पाहिजे, जशी ती मुलगी लग्न झाल्यानंतर आपल्या पतीकडे जाते. पतीकडे गेल्यानंतर लग्नाच्या अगोदर त्या मुलीच्या नावापुढे कोणाचं नाव राहतं बहिणी हो? बापाचं. कोणाचं राहतं? बापाचं. लग्न झाल्यावर कोणाचं नाव घेतं लागतं तुमच्या नावापुढे? नवऱ्याचं. आणि कोणाचं लागतं? नवऱ्याचं. तुम्ही तुमची बाय बापांना सोडून सर्वस्वाचा त्याग करून त्याला जसं अनन्य भावानं शरण जाता, हा देह समर्पित करता की तुला पाहिजे तसा तू या देहाचा वापर कर, त्याप्रमाणे भक्तानं भगवंताला सद्गुरूला शरण जावं. तेव्हा खरा भक्तीचा आनंद भेटतो. नाही तर म्हणे नाही भावन देवा मला पाव, अशानं तुमचा तुम्हाला देवही पावणार नाही, भक्तीचा आनंद भेटणार नाही. माय बाप हो, झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी अण्णा महाराजांच्या चरणी अर्पण करतो. या सेवेला माझ्या या सर्व जीवन महाराज, आज कॉलेज सुट्टी आहे आणि हे सर सुद्धा डॉक्टर साहेबांनी तर आपली ड्युटी बाजूला ठेवली आणि इकडे आले. सर्वांचे खूप आभारी. तुम्ही साथ दिली त्याच्याबद्दल. तुम्ही शांत चित्तानं ऐकलात म्हणून तुमचेही आभारी आहे. पुनश्च ही सेवा तुमच्या चरणी अण्णा महाराजांच्या चरणी सद्गुरू चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देतो. म्हणता का सांग? परविली तैसी केली कटकट वाकडी किनी तर देव जाणे. पायाच्या प्रसाने काही बोललेलो नव्हते. मला क्षमा करणारे संती नव्हे अंग. एकदा प्रेमानं भगवंताचं नाम घ्या. जय